नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ या विषयी मधील एडवर्ड थॉर्नडाईक याबद्दलची माहिती। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थॉर्नडाईक। कार्यकाल आहे इसवी सन 1874 ते इसवी सन 1949। अमेरिकन मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात। त्यांच्या अध्यापन विषयक उत्पत्तीवर सहचरवादाचा परिणाम दिसून येतो। इसवी सन 1898 मध्ये ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ लिहिला। प्रयत्नप्रमात ही उपपत्ती त्यांनी मांडली। अध्ययन विषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान त्यांना मिळाला। त्यानंतर आहे कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या आदी प्राण्यांवर त्यांनी प्रयोग केले। उद्दीपक व प्रतिसाद यावर भर दिल्यामुळे त्याच्या उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असे म्हणतात। त्यानंतर आहे थॉर्नडाईक यांचे अध्यापन विषयक नियम। यांनी 3 नियम सांगितले आहेत। तर पहिला आहे सज्जतेचा नियम, दुसरा आहे पुनरावृत्तीचा नियम, तिसरा आहे परिणामाचा नियम। त्यानंतर आहे थॉर्नडाईकनी मांडलेला आहे। थॉर्नडाईकने अध्ययन प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष कृतीला तसेच मजत संस्थेच्या कार्याला अधिक महत्त्व दिले। 11वा आहे बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र घटकांनी बनलेली असते अशी बुद्धिमत्तेची बहुघटक उपपत्ती त्यांनी मांडली। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पावेला विषयीची माहिती बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।